केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत शीतगृह प्रकल्प क्षमता 50 टन प्रतिदिवस मोहिनी तिकोणे यांना मंजूर करण्यात आला। सन 2022-23 मध्ये प्रकल्प अनुदान 90 लाख रुपये। नमस्कार, मी मोहिनी नामदेव तिकोणे, राहणार जवाहरनगर कोल्हापूर। मी गेली 6-7 वर्ष मत्स्यबीज व्यवसाय करते। त्यातून मला असं वाटलं कोल्हापुरात व्यवसाय भरपूर आहेत मत्स्याचे, त्यामुळे मला वाटले की कोल्ड स्टोरेज आपण प्रयत्न करावा। त्यासाठी मी मला लक्षात आले की पेपरला जाहिरात आहे। पेपरला जाहिरात वाचून मी त्या ऑफिसमध्ये गेले। ऑफिसमध्ये गेल्यावरती मी चौकशी केली की 50 टन क्षमतेसाठी कोल्ड स्टोरेज मला करायचं आहे। त्यासाठी आपल्याला काय काय लागते किंवा त्यासाठी आपल्याला कुठली कागदपत्र लागतात, त्यासाठी काय काय करावं लागते, ह्याची सगळ्याची मी माहिती घेतली। त्याप्रमाणे मी पुढे सरकत गेले। त्यांनी मला पूर्ण सगळी माहिती दिली। त्यांचं सहकार्य मला खूप छान मिळाले। त्यांनी मला सांगितले जे कागदपत्र लागतात ते मी सगळे पूर्ण फाईल तयार करून मी त्यांच्याकडे दिली। त्यानंतर तो प्रकल्प माझा 2022 ते 2023पर्यंत पूर्ण झाला। त्यामुळे मला 90 लाख रुपये सबसिडी मिळाली। आम्ही कोल्ड स्टोरेजमध्ये 200 ते 250 टन माल आम्ही भाडेतत्वावरती कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवत गेलो 1 महिन्यासाठी। शासनाच्या या योजनेमुळे मी माझा हा प्रकल्प सुरू करू शकले। त्यामुळे माझी आर्थिक परिस्थितीही सुधारली आणि माझ्या हाताखाली जे काही 2-3 कामगार आहेत त्यांनाही मी रोजगार देऊ शकले। यासाठी मी त्यांचे केंद्र सरकार व राज्य सरकार यांचे आभार मानते। नमस्कार। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेमुळे मत्स्य व्यवसाय प्रगतीच्या दिशेने जाताना दिसतो आहे आणि महिलांचं आर्थिक सक्षमीकरण शक्य होतं आहे।